सकाळ आणि रॅडस्ट्रॉंग मार्फत आपली सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 0 to Ironman सिरीज मध्ये आजचा एपिसोड खूप महत्वाचा आहे. मेंटल फिटनेस याविषयी आपण बोलणार. त्याविषयी तुमच्याशी बोलायला आज गायत्री वत्तक स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आलेले आहेत. त्यांनी मास्टर्स केलेले आहे लीड्स युनिव्हर्सिटी मधनं स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये. त्या स्वतः आधी स्विमिंग च्या नॅशनल्समध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेले आणि त्याहून अधिक म्हणजे वुमेन्स बॅडमिंटनमध्ये ऑल इंडिया चॅम्पियन होत्याच, पण ऑल ओव्हर द वर्ल्ड 100च्या आतमध्ये त्यांचं रँकिंग होतं. सो गायत्री, थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. मला एक सांग की आपण खूप ऐकतो ॲथलीट्सला मेंटल फिटनेसची खूप जरूरत असते. तर मेंटल फिटनेस म्हणजे काय? सो स्पोर्ट्स सायकोलॉजी, मेंटल ट्रेनिंग, मेंटल फिटनेस हे आपल्याकडे आपण सिनॉनिमसली हे सगळे शब्द वापरतो. त्या सगळ्याचा अर्थ साधारणपणे तोच असतो की आपल्या माइंडला आपण ट्रेन कसं करायचं. सो टिपिकली आपण असं बघतो की आपण जेव्हा फिजिकल फिटनेस बद्दल बोलतो किंवा स्पोर्ट्स ट्रेनिंग, स्किल ट्रेनिंग बद्दल बोलतो तर त्यावेळेस आपण असं म्हणतो की रोज ट्रेनिंग करायला पाहिजे, रोज फिजिकल फिटनेस करायला पाहिजे, म्हणजे मग आपली स्किल लेवल वाढते किंवा स्टॅमिना वाढतो किंवा पॉवर स्ट्रेंथ वाढते. हवेवर जेव्हा आपण माइंड ट्रेनिंगकडे बघतो तेव्हा माइंड ट्रेनिंग ही गोष्ट आपण जेव्हा अज्युम करतो तेव्हा एक वन्स इन अ व्हाईल अज्युम केल्यासारखी असते. म्हणजे बाबा रेसच्या आधी करायची किंवा कुठच्या तरी इम्पॉर्टंट इव्हेंटच्या आधी करायला पाहिजे किंवा ब्रेक असताना सुट्टीच घ्यायला पाहिजे. पण ते ऍक्च्युली असं नाहीये. म्हणजे यु नो युअर माइंड ट्रेनिंग इज जस्ट लाईक यू डू युअर फिजिकल ट्रेनिंग, राईट. म्हणजे ह्याच्यासाठी मी एक अनालॉजी वापरेन की आपला जो ब्रेन आहे तो एका मसल सारखा असेल. जर आपण रोज त्या मसलवर काम नाही केलं तर त्याची पॉवर वाढणारच नाही. इफ यू डू इट वन्स इन अ व्हाईल थोडीशी वाढेल, मग परत कमी होईल, मग परत वाढेल, मग परत कमी होईल. सिमिलरली माइंड ट्रेनिंग पण हे रेग्युलरली केलं गेलं पाहिजे. सो वेन आय से रेग्युलरली, एव्हरी डे इज द नॉर्म. वन्स इन अ व्हाईल इज ऑफ नो यूज. So when you do mind training every day, the muscle, which is the brain in this case, will start to get better and bigger and stronger. And that is when you will start to feel mentally strong or mentally fit. So especially in endurance sports, so Ironman specifically, आपला ही series Ironman बद्दल आहे की the event can last anywhere between 9 hours to 16-17 hours maximum. तर तिकडे माझा पर्सनल मंत्र आहे की माइंड ओव्हर मॅटर. आणि what kind of work do you do with athletes? And you work with the whole spectrum of athletes, archers, obviously, badminton, swimming, triathletes, runners. तर बेसिक सिंपल एक्सरसाइजेस काय डेली आमच्या एक्सरसाइज मध्ये करायला पाहिजे, डेली वर्कआउट्स मध्ये करायला पाहिजे, कसं ऍडिशन करता येईल ऍथलीट्सला त्यांचा मेंटल गेम स्ट्रॉंग करण्यासाठी? राईट. सो आय वुड लेट्स कॉल इट द वे यू वुड लाईक टू शो अप. ओके. सो बेसिकली द वे यू वुड लाईक टू शो अप म्हणजे त्याच्यात 2-3 इम्पॉर्टंट गोष्टी असतात. एक म्हणजे तुमचा ॲटिट्यूड, ओके, विच मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स इन अ स्पोर्ट लाईक इन आयर्नमॅन. ओके. सेकंड इज युअर गोल्स. ओके. अँड थर्ड इज युअर फोकस. ओके. ह्या 3 खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत इन ट्रायथलॉन ट्रेनिंग और आयर्नमॅन सॉर्ट ऑफ ट्रेनिंग. आणि वेन आय से ॲटिट्यूड टू शो अप, इट मीन्स की तुम्हाला तुमच्या रेस डेला तुम्ही कसे असलं पाहिजे, तुमचं ॲटिट्यूड कसं असलं पाहिजे, तुमचे गोल्स कसे असले पाहिजे, हे तुम्हाला एव्हरीडे रेसमध्ये, एव्हरीडे प्रॅक्टिस सेशनमध्ये रेप्लिकेट करता आलं पाहिजे. सो द फर्स्ट थिंग यू नीड टू चेक एज अ ट्रायथलीट इज आजचा जो माझा ॲटिट्यूड आहे सेशन करायचा, वेदर इट्स अ जिम सेशन और वेदर इट्स अ रन सेशन और अ endurance session or whatever session it is, a swim session, you need to figure out की हा जो माझा ॲटिट्यूड आहे हाच मला रेस डेला हवाय का. इफ द आन्सर टू दॅट क्वेश्चन इज नो, देन द फिलिंग की मी मॅच रेडी किंवा रेस रेडी आहे हे कधीच आपल्याला 100% रेसच्या दिवशी वाटणार नाही. सो दॅट इज माय ॲटिट्यूड चेक इज की, आणि टू ब्रिंग इन दॅट ॲटिट्यूड इज इम्पॉर्टंट. The second part, which is the goals, you need to have an outcome goal which is very useful and key to your sport, but as well as with that you need to have a process goal. Okay, so म्हणजे तुमचं जर आउटकम गोल असेल टिपिकली की द स्विम हॅज टू हॅपन इन सो मच टाइम, ओके, or the run has to happen in so much time.
then that is your final outcome goal. But to get to that goal, what is it that you need to do? Okay, so whether it's your form or whether it's your pacing, all of those are key indicators that you need to bear in mind. So this is the second aspect about goals. And the third about focus, की तू जसं म्हणलास की for you the mantra is mind over matter. Okay, so similarly your focus खूप important असतो, कारण आपण जेव्हा ट्रेनिंग करत असतो तेव्हा बऱ्याच वेळा there are people around us, there's not so much pressure, there's some trash talk that we do and it relaxes you in a way. पण suddenly जेव्हा रेस डे येतो तेव्हा everything becomes serious. You don't want to engage in trash talk, you don't want to smile and laugh here and there. So हा जो तुमचा फोकस लेवल असतो तो तुम्हाला कसा ट्रेनिंग मध्ये हेल्प करतो तसाच तुम्हाला रेस डे ला रेप्लिकेट करावा लागतो, ज्याच्यात आय थिंक खूप एरर्स होतात. Yeah, I think focus is a very important topic, especially swimming आणि cycling ला. कारण swimming ला our swimming is in open water. So तुमचा फोकस नसेल तर it's very easy to get distracted, go off the course. म्हणजे तुमच्या टाइम मध्ये फरक पडणार, you have to gain more distance. Cycling ला focus is even more important, कारण की the smallest mistake can lead to an accident, and accident can lead to a did not finish. So focus specifically build करायचा असेल तर एक्झाम्पल म्हणून आपण देऊ की टेनिस प्लेयर्स किंवा बॅडमिंटन प्लेयर्स, त्यांचा फास्ट गेम आहे, एव्हरी पॉइंट काउंट्स. सो ते बऱ्याच वेळा हेवी म्युझिक ऐकत येतात. तसं आयर्नमॅन ॲथलीट्सला करणं शक्य नाही, कारण वी हॅव टू बी काम अँड कंपोज. तर व्हॉट सॉर्ट ऑफ एन एक्सरसाइज वुड यू रेकमेंड की इव्हेंट चालू व्हायच्या आधी ॲथलीट्सनी करायला पाहिजे? सो फर्स्ट ऑफ ऑल आय थिंक there's nothing like रेस डेच्या दिवशी काय करायला पाहिजे. ओके, जे करायचंय ते रोजच करायचंय, नाहीतर ते नाही करायचंय. कारण असं असतं की आपण जे रोज करतो त्याची आपल्या ब्रेन आणि बॉडीला सवय असते आणि मग आपल्याला ते नॉर्मल सिच्युएशन वाटते आणि ती आपण करू शकतो. पण रेस डेच्या दिवशी आपण जेव्हा काहीतरी वेगळंच करतो तेव्हा युअर ब्रेन गिव्स युअर बॉडी द सिग्नल की अरे आता काहीतरी वेगळं होतंय, आणि त्या स्टेटमध्ये तुमची फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेस बदलायला लागतात. म्हणजे तुमचं हार्ट कसं रिॲक्ट करतं, मे बी स्टार्ट बीटिंग फास्टर और यू स्टार्ट स्वेटिंग अ लॉट मोर देन यू नॉर्मली डू. सो हे जे फिजिओलॉजिकल इम्प्लिकेशन्स आहेत तुमच्या डिफरंट प्रेपरेशनचे ऑन अ रेस डे हे खूप हाय असतात. म्हणून रेस डेचं प्रेपरेशन आणि प्रॅक्टिस डेचं प्रेपरेशन हे सिमिलर असलं पाहिजे, कारण इफ नॉट द सेम. सेकंडली फॉर फोकस बिल्डिंग कोणाचाच फोकस 14 तास ॲट अ स्ट्रेच राहू नाही शकत, राईट? सो द की स्किल हिअर इज टू बी एबल टू फोकस ऑन समथिंग अँड डिफोकस. Okay, so you have to know okay, this is the part when maybe a lot of times, especially in cycling or swimming, okay, you have to, in swimming that it's very clear, you have to keep your eyesight on which direction you have to head, because that's your only navigation really, right? In cycling, to me rhythm is a good focus skill. Rhythm is something that many cyclists use all over the world to kind of ensure that they are able to maintain themselves through a pace, understand the course. And finally, I think what is very important in focus drills is your eyes is the sensory input to your brain. So accident tevas hoto jeva tumche eyes are not catching an external input, correct? So to me eye rest ही व्यवस्थित करायला लागते. जर eyes तुमचे rested असतील, okay, so sometimes I tell athletes also कि तुमचे simple eye exercises करा, like even when you take a short break to have water, try and close your eyes. When you are closing them, try and tighten them, try and open them, try and look at a spot, look for 5-10 seconds, take your eyes off that spot. So हे simple गोष्टी ज्या आहेत, ज्या तुम्ही पाणी पिता किंवा स्टॉप करता तेव्हा ह्या गोष्टी करणं इम्पॉर्टंट आहे, so that your eyes are fresh to take the input. If you're taking that input, your focus will sustain. So again, very important point, especially on the cycle. कारण 180 किलोमीटर सायकल मध्ये every 7 minutes मी समजा पाण्याची बाटली घेणार असेल, so you can only imagine how many times. But lot many athletes don't practice. आणि असं ॲथलीट्सला बऱ्याच वेळा वाटतं की मेंटल फिटनेसचा एक स्विच असतो, जो the good or the great athletes have.
what would you like to tell them as a last bit of advice? You know, positive self-talk is very, very important. But unfortunately, we don't practice it enough. आणि आजकालच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एव्हरी आवर ते प्रॅक्टिस करू शकतो. So what example would you give them that they can incorporate it right away? Right. So I think एक गोष्ट म्हणजे just talking about that switch. I personally think there is nothing like that switch. That switch is also mental. Okay, it's not something you can see. You feel that someone else feels it, but you're not sure whether someone else feels it, right? So I think की तो switch असा काही नसतो. This is a practice effect. तुम्ही रोज जर ते practice केलं तर match race day ला तुम्हाला ते होणारच आहे. So असा काही switch I don't personally think आहे. Players called it getting in the zone. Okay, but again, getting in the zone is also mental. Okay, I think what really happens is तुम्ही जेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रोसेस मधल्या कम्प्लीट फोकसनी करू शकता तेव्हा आपल्याला एक when you start to enjoy that process आणि ती होत जाते विदाउट यू अंडरस्टँडिंग किती टाइम गेलाय किंवा किती डिस्टन्स कव्हर केलाय. यू कंटिन्यू टू फोकस ऑन इट अँड युअर टार्गेट गेट्स क्लोजर अँड क्लोजर आणि त्यालाच आपण झोन म्हणतो, राईट? So I think this is I personally think it's a myth that we try very hard to get in the zone. आणि त्या झोनच्या ह्याच्यात काय होतं की यू लूज कम्प्लीट फोकस. कारण यू स्टार्ट टू गेट फ्रस्ट्रेटेड. आपल्याला असं वाटायला लागतं की मला रिदमच मिळत नाहीये, झोनच मिळत नाहीये. सो आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू रिलॅक्स अँड लाईक यू सेड, it's a game where you need to stay calm and composed because the duration is very high. So don't worry about ticking off the box of that zone is what I would say. But like I said, zone मध्ये येण्यासाठी तुम्हाला माइंडफुलनेस ट्रेनिंग किंवा स्टेइंग इन द प्रेझेंट हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि स्टेइंग इन द प्रेझेंट हे अगेन सेल्फ टॉक एक इम्पॉर्टंट टूल आहे. मोर दॅन पॉझिटिव्ह सेल्फ टॉक मी म्हणेन हेल्पफुल सेल्फ टॉकची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही स्वतःला सांगा. म्हणजे अरे तू किती युजलेस आहेस किंवा तुला हे येतच नाहीये हे सांगून फायदा होऊ शकतो काही कुठच्या तरी सिच्युएशन मध्ये, पण दॅट इज नॉट नेसेसरी हेल्पफुल फॉर युअर ओन कॉन्फिडन्स ऑर युअर ओन सेल्फ एस्टीम, राईट? सो तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने पार पाडायला काय स्वतःला सांगायला लागेल ह्याचा विचार तुम्ही आधीच करून ठेवा आणि ते तुम्ही रोज वापरा. सो दॅट इज अ सेल्फ टॉक टिप दॅट आय कॅन गिव्ह. बट अपार्ट फ्रॉम दॅट जेवढं शक्य आहे तेवढा पूर्ण दिवस तुम्ही तुमचा फोकस जो आहे तो प्रेझेंट मध्ये ठेवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. अँड द इझिएस्ट वे टू डू दॅट इज ब्रीदिंग एक्सरसाइजेस, राईट? सो आम्ही आता एक टूलकिट लॉन्च केलंय, मेंटल ट्रेनिंगचं टूलकिट आहे. त्यात एक रुटीन मिळतं, लाईक तुम्ही सकाळी उठून ब्रीदिंग एक्सरसाइज करता, मग व्हिज्युअलायझेशन करता, प्री ट्रेनिंग. So it's a complete routine. So you need to get the hang of such things and try and practice them every day for you to become more mindful and stay in the process. So आता तू हे टूलकिट म्हणाली, where will it be available for anyone watching the video? तुझी institute काय त्याच्याबद्दल आम्हाला काय सांगशील? So Samiksha Sports is the sports psychology consultancy. Samiksha SAMIKSHA.co ही वेबसाईट आहे. त्याच्यावर ई-लर्निंग मध्ये हे मेंटल स्किल्स टूलकिट फॉर चॅम्पियन्स म्हणून एक आहे अवेलेबल. डिरेक्टली ई-लर्निंग मध्येच आहे ते. त्याच्यात 2 लँग्वेजेस मध्ये आहे, इंग्लिश आणि हिंदी. त्याचं तुम्ही ऍक्सेस करून घेऊ शकता. जेव्हा तुम्ही त्याचा ऍक्सेस घ्याल त्या क्षणीपासून 1 वर्ष तुम्हाला त्याचा ऍक्सेस मिळतो. आणि ते सेल्फ टॉक, डायरी रायटिंग, व्हिज्युअलायझेशन, ब्रीदिंग आणि सेल्फ अवेअरनेस ह्या 5 बेसिक मेंटल स्किल्सचं त्याच्यात ट्रेनिंग दिलं जातं. आणि ते तुम्ही रोज यूज करायचं आणि ते प्ले एज यू गो आहे. म्हणजे यू डोंट हॅव टू रिअली प्लग युअर हेडफोन्स अँड डू इट. यू डोंट हॅव नथिंग इज लेफ्ट टू इमॅजिनेशन. सो इफ यू डू दॅट एव्हरी डे तुम्हाला एक ते मेंटल ट्रेनिंग किंवा तुमचा जो ब्रेन मसल म्हणून आहे तो डेव्हलप करायची पण सवय लागते. सो इट्स नॉट वन्स इन अ वाइल्ड थिंग एनीमोर. अँड आय थिंक वेन यू डू दॅट फॉर ओव्हर 20-30 days you will see the difference in yourself. Correct. So thank you very much again for coming. Obviously खूप महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात, सिम्प्लिफाय करून सांगितल्यात. कारण सगळ्या लोकांना माहिती असतं मेंटल फिटनेस, खूप ऐकतो, पण ते कसं करायचं ह्याची जाणीव खूप कमी लोकांना असते. तर इथं आल्याबद्दल धन्यवाद आणि वी होप टू हॅव यू सून ऑन वन न्यू एपिसोड. Thank you. Thanks a lot for having me over. It was a pleasure speaking to you.
झिरो टू आयर्नमॅनचा पुढचा प्रवास पाहायला विसरू नका पुढच्या शुक्रवारी फक्त सकाळवर.